स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज इथे छान अशी कृष्णाच्या मूर्तीपासून सुरुवात आहे. बघू शकता किती छान अशी मूर्ती आहे. हे मी मथुरेवरून आणलेली होती. खूप छान आहे. आणि इथे सकाळचं वातावरण आमच्याकडे आभाळ आहेच, कारण पावसाचं वातावरण आहे. सतत 8 दिवस झाले ऊन, कधी असं आभाळ येतो. पाऊस तर इतका येत नाही, पण असं ढगाळ वातावरण आहे. त्याच्यामुळे प्रचंड अशी गरमी होते आणि खूप असं उकडते. त्यानंतर इथे मी सकाळी भाजीपाला आणलेला होता. तर भाजीपाला सर्व निवडून घेते, कारण रोज सकाळी जर घाई गडबडीमध्ये होत नाही. कधी कधी मी भाजीपाला आणला की तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते. त्यामुळे काय होतं की सर्व एकत्र होऊन जातं भाजीपाला. आणि त्या कोथिंबीर, पालक या भाजींची सर्व माती बाकी यायला लागते. म्हटलं चला आज सगळं क्लीनच करून घेते, कारण हे डबे पण घासलेले होते फ्रीजचे. म्हटलं ठेवून घेते सर्व. आता या डब्यामध्ये मी मिरची, बीट, गाजर आणि एक कैरी होती, ते सर्व एका डब्यामध्ये ठेवलं. एका डब्यामध्ये टोमॅटो, म्हणजे ते घ्यायला बरं पडतं. त्यानंतर इथे आज मी आणलेलं होतं पत्ताकोबी, कैरी, भेंडी आणि कोथिंबीर. तर मार्केटमध्ये तर भाजी भरपूर आहे, पण आमच्याकडे खाणाऱ्यांचा खूप प्रॉब्लेम आहे. मुलगी बऱ्याच भाज्या खात नाही, त्याच्यामुळे मग तिला ज्या आवडते त्याच भाज्या मी आणते, जसं की भेंडी, पत्ताकोबी, बटाटे या टाईपमध्ये. तर इथे सर्व भाज्या निवडून घेतलेल्या आहे. आणि कोथिंबीर आम्हाला ही 10 रुपयाची एक जुडी मिळते आमच्याकडे. भरपूर अशी माती होती कोथिंबीरमध्ये. थोडी जुनी पण कोथिंबीर मी ते निवडून घेतलेली आहे, ते एक साईडला ठेवली. आणि ही आज आणलेली. आता ही सर्व स्वच्छ करून घेते, म्हणजे मग बरं राहते. त्यानंतर इथे काल मी मटकी भिजत घातलेली होती. आता मोड येण्यासाठी मी ती बांधून ठेवलेली आहे, म्हणजे 2-3 दिवस ते थोडी कच्ची खायला बरी होते. त्यानंतर इथे गॅस ओटा क्लीन करून घेते. सकाळच्या वेळेस गॅस ओटा क्लीन करून झाला की मग बाकी कामं होऊन जातात. तसा ओटा क्लीनच करते मी संध्याकाळी, पण तरी पण सकाळी एकदा चांगला डीप क्लीनमध्ये करून घेते. तेल वगैरे सांडते, कारण थोडं सर्फ टाकून मी ते फरशी ओट्याची छान घासून घेते घासणीने, म्हणजे चिकटपणा राहत नाही. त्यानंतर हा मिक्सर पण आज साफ करायला काढला, कारण दिवाळीपासून तो साफ केलेलाच नव्हता, त्यामुळे खूप खराब झाला. आणि ह्या वरचा भागच जास्त खराब होतो. बरंच इथं मसाल्याचं वगैरे सांडलेलं होतं, दही. त्यामुळे म्हटलं चला आज करूनच घेऊ. दरवेळेस मी हा शॅम्पूनी करते, पण शॅम्पू नव्हता, त्यामुळे मग थोडं सर्फ घेतला आणि कापड ओला करून छान असा घासून घेतला. खूपच जुना मिक्सर आहे आमचा हा. ज्युसर मिक्सर आहे. कमीत कमी 20 वर्ष झाले याला, पण छान निघाला. मग आता हा व्यवस्थित साफ करून झाला की त्यानंतर मग आता मला रूम पण हे साफ करून घ्यायची आहे, म्हणजे पुसून घ्यायची आहे. बघू शकता छान असा क्लीन झालेला आहे, लगेच साफ होतो. त्यानंतर इथे डब्याचे तांदूळ संपलेले होते आणि डबा पण घासायचा होता मला, म्हणून मग मी तो त्याचे तांदूळ थोडे काढून घेतले आणि डबा घासायला टाकले. नंतर दुसरे तांदूळ भरता येईल त्यामध्ये, कारण जसं डबा खाली झाला तशी मी घासून घेत असते वरचेवर डबे, म्हणजे मग जास्त ते खराब होत नाही आणि घासायला पण जळ जात नाही. त्यानंतर इथे ही रूम पण क्लीन करून घेते. आमची किचन जास्त खराब होत नाही, कारण किचनमध्ये फक्त स्वयंपाकापुरतंच वापर आहे. त्यानंतर दिवसभर आम्ही सहसा त्याच रूममध्ये जेवण वगैरे होत असते. तर ही रूम एकदा पुसली की क्लीनच राहते. त्यानंतर इकडच्या रूममध्ये साफसफाई करायची आहे. तिकडून किचनचं दार लावूनच यावं लागतं. 2 मिनटंही दार ओपन ठेवता येत नाही, कारण कधी माकड येईल ते सांगताच येत नाही. एकदा असंच मी दार ओपन ठेवलं आणि ते फ्रीजवर थोडं काजू बदाम होते एका छोट्या डब्यात, तो डबाच घेऊन पळालं माकड. त्याच्यामुळे दार बंदच ठेवावं लागतं. इकडे आलं की त्या रूमचं दार बंद करावं लागतं, आणि किचनमध्ये गेलं की या रूमचं दार बंद करावं लागतं. ओपन ठेवताच येत नाही. त्यानंतर इथे भांडे घासायचे. आधी भांडे घासून घेते, त्यानंतर रूम पुसते मी, कारण मग पाय होतात सर्व. आता इथे भांड्याची छोटीशी स्पेस असल्यामुळे भांडे घासायला थोडा प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे, आता सवय होत आलेली आहे. भांडे झालेले आहे. आता हे मला क्लीन करायचं आहे, कारण ते कपडे धुवायचे आहे. कपडे धुवायला गोटा नसल्यामुळे आम्हाला फरशीवरच ते धुवावं लागतात. म्हणून मग आता हे सर्फ टाकून मी फरशी साफ करून घेते, म्हणजे मग कपडे धुवायला बरं राहतं.
अगदी या एवढ्या जागेमध्ये भांडे आणि कपडे करावे लागतात. इकडे भांडे उन्हामध्ये सुकत ठेवले. नंतर ही फरशी पुसून घेते. फरशी पुसून झाली की लगेच कपडे, अंघोळ आणि दुपारी स्वयंपाकाची तयारी. तर असं सकाळचा वेळ निघून जातो कामामध्ये. ही फरशी तर दिवसातून 2-3दा पोछा मारावाच लागतो, कारण इकडे वॉशरूम पण आहे, बाकी भांडे कपड्याचा नळ पण आहे. म्हणजे इथून जाणं येणं भरपूर होतं, त्यामुळे 2-3दा ती पुसावीच लागते. सकाळी छान डीपमध्ये पुसून घेते मी. नंतर मग दुपारी जिथे पाणी सांडलं तिथे पोछा मारून घेते. त्यानंतर इथे कपडे पण धुवून घेतलेले आहे आणि आता ह्या सर्व बकेटा घासून घेते मी. बकेटा रोज घासते मी. आता मला ती सवयच झाली, कारण स्टीलच्या बकेटा आहे माझ्याकडे 3 बकेटा. तर त्या एक दिवस जरी घासल्या नाही तर खूप डागं दिसतात, त्यामुळे मी त्या रोज घासायला लागली. तर बाकी त्या बकेटीसोबत मग बाकी इतरही बकेट सर्व घासून घेते. पाण्याचा डब्बा असो किंवा टप असो, आता ती सवयच झाली. एक दिवस जरी नाही घासलं तर चुकचुकल्यासारखं होते, म्हणून हे रोज स्वच्छ करून घेते. कपडे झाले की सर्व बकेटा घासून घेते. आणि ते सर्फचं पाणी वगैरे, साबणीचं पाणी की सांडलं असलं तर मग खूप असं पाय स्लिप व्हायची भीती आहे, म्हणून वरच्यावर पाणी टाकून ते क्लीन करून घ्यावं लागतं. आता इथे कपडे, आंघोळी सर्व झालेले आहे. आता इकडे किचनमध्ये जाऊ. किचनमध्ये आलं की तिकडचं दार बंद करून घेतलं मी आणि आता इथे देवपूजे करते. आता इथे एकच फुल वाहलेला आहे, कारण आम्ही जिथे भाड्याने राहतो ते नवीन ठिकाण आहे. इथे कोणाकडे सहसा मी जास्त जात नाही आणि ओळखीचे पण नाही. मी कुठे फुल आणायचं. आमच्या पुढे एक छोटीशी कुंडी आहे, तिथे मोगऱ्याचं झाड आहे. 2-3 आठवड्यातून एखादं फुल लागलं की मग मी तेच तोडते. एक असलं तर एकच वाहते, नसलं तरी चालेल. आणि मग इथे हे चिप्स मी बनवून घेतलेले होते. मग म्हटलं चला थोडेसे तळून घेऊया. त्यावर थोडं तिखट टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे चिप्स तळले. तर नवीन ठिकाणी असल्यामुळे जास्त कोणाशी ओळख पण नाही आणि सहसा म्हणजे इथे रेंटनी खूप कमी आहेत. सर्व घरमालकच आहे, त्याच्यामुळे जास्त इतका कॉन्टॅक्ट नाही आहे. त्यामुळे मी कुठूनच फुलं वगैरे आणत नाही. असलं तर ठीक, नसलं तर ठीक. त्यानंतर इथे भात लावून घेते. दुपारच्या स्वयंपाकामध्ये मला भाजी करायची नव्हती, कारण रात्रीची भाजी शिल्लक होती. त्याच्यामुळे चपाती आणि भातच करायचा आहे, थोडा ठेचा. आणि ते 4 ते 5 चपात्या करून घ्यायच्या आहे. या रूममध्ये छान असा सूर्यप्रकाश येतो आहे, त्यामुळे जास्त गरम पण होत नाही, कारण 2 खिडक्या आहेत, दार आहे छान ओपन. बाहेर पुढे झाडं असल्यामुळे छान अशी थंड हवा येते. त्यानंतर इथे आपला भात होत आलेला आहे. इथे चपात्या पण होत आलेल्या आहे. दळण पण आणायचं आहे मला. दळण निवडून ठेवलेलं आहे. बघू आता संध्याकाळी दळण पण घेऊन येणार. चपाती मस्त अशी छान फुगलेली आहे. इथे नंतर मी ठेचा करून घेते. आज मी ह्या मिरच्या आणलेल्या ह्या कमी तिखट आहेत, कारण मला ठेचा करायचा होता, म्हणून मी कमी तिखटच आणलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये एकतर जास्त तिखट खाल्ल्या जात नाही, तरी पण ठेचा खायची आवड झाली, म्हटलं चला आज करून घेऊ. मग त्यासाठी या मिरच्या आणलेल्या आहे. आणि हा मी याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांद्यामुळे थोडा कमी तिखटपणा जाणवेल. आणि शेंगदाणे पण यूज केलेले आहे. लसूण बऱ्यापैकी बघू शकता, एक कांदा टाकलेला आहे आणि परत तो मंद आचेवर करून घेतला. एकदम ब्राऊन नाही होऊ दिला. मिरची भाजून घेतलेली, शेंगदाणे भाजून घेतलेले, लसूण भाजून घेतला आणि ते मिक्सरमधून जाडसर बारीक केलं आणि हे मग कांद्यामध्ये आपल्याला ॲड करून करायचं आहे. तर अशा प्रकारे मी हा ठेचा करून घेतला. 3 ते 4 दिवस सहज टिकेल. बिलकुल तिखट झालेला नाही तो, एकदम नॉर्मल भाजीसारखा वाटतो, पण ठेच्याची चव छान आली. आणि इथे दुपारच्या वेळेस बघू शकता, हे 2 पक्षी ते खिडकीवर एक एक काळी आणून ठेवत होते. मला सकाळी भरपूर काळ्या दिसल्या, मी त्या डस्टबिनमध्ये टाकल्या. माझ्या लक्षातच आलं नाही हे पक्षी घरटे बांधत आहे. मग वर बघितलं तर मला काळी थोडा कापूस दिसलेला. मग असं वाटलं फालतू आपण ते त्यांचं फेकलेलं काळ्या. म्हटलं चला आज आता बांधू द्यावा. आज त्यांनी परत आणलेले तिथे कापूस आणि काळ्या. तर असा माझा आजचा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
बघा हे पक्षी एक 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 काडी चोशीमध्ये घेऊन येत आहे, कापूस घेऊन येत आहे आणि आपलं छोटंसं असं घरटं तयार करत आहे. किती मेहनत करावी लागते त्यांना. बाय बाय.